राजकीय गाठीभेटींमध्ये काहीतरी शिजतंय. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी ही शंका व्यक्त केलेली आहे. डिलिमिटेशनसाठी प्लॅनिंग असावं असं देखील वडेट्टीवार म्हणालेले आहेत. आमचे खासदार डिलिमिटेशन विरोधात मतदान करतील असं रोहित पवार म्हणालेले आहेत. ते विकासासाठी भेटत असतील तर आमच्या शुभेच्छा आहेत. आता डिलिमिटेशनवर त्यांची भूमिका काय आहे आज बोलणं उचित नाही, पण खूप दिवसापासून पवारसाहेब भेटले त्यावर चर्चा झाली, मग तटकरे भेटले त्यावर चर्चा झाली, पुन्हा सुप्रियाताई भेटले त्यावर चर्चा झाली, पुन्हा जाऊन प्रफुल्ल पटेल भेटले त्यावरही चर्चा झाली. तर हे वारंवार अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या दरबारात हे का जात आहेत, कशामुळे जात आहेत? पवारसाहेब ज्येष्ठ आहेत ठीक आहे, पण इतर जे जात आहेत त्यांच्याकडे जाऊन नतमस्तक होताना आम्हाला दिसत आहे. याचा अर्थ काहीतरी आतून शिजलेलं असावं आणि त्यातून मला वाटतं की पुढच्या डिलिमिटेशनसाठी काही प्लॅनिंग असावी. माझा विश्वास आहे की आमचे सर्व खासदार आठही खासदार डिलिमिटेशनच्या विरोधात त्या ठिकाणी मतदान करतील. कोणी अनुपस्थित राहणार नाही. उपस्थित राहून डिलिमिटेशनच्या विरोधात मतदान करतील. 50% असू नाहीतर काही वेगळं असू, कारण डिलिमिटेशन हे फक्त नाव आहे. जसे वॉर्ड फोडले जातात, प्रभाग फोडले जातात, तसंच लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभा मतदारसंघ भाजपने 2016 पासून त्याच्यावर काम केलेलं आहे. 2011ला जे अधिकारी डिलिमिटेशनमध्ये इन्व्हॉल्ड होते त्यांना आता त्यांनी पगारावर घेतलेला आहे आणि उद्या जाऊन जसे वॉर्ड फोडले तसे जर लोकसभा आणि विधानसभा फोडायला लागले तर मग मात्र त्या ठिकाणी लोकशाही या देशामध्ये राहील असं आम्हाला वाटत नाही.